नमस्कार. मी शांताराम जनार्दन पाटील. माझं सब्जेक्ट फिजिक्स आहे. स्वामी रामानंद भारती विद्या मंदिर व ज्युनियर कॉलेज तासगाव इथे फिजिक्स अध्यापनाचं काम करत आहे. वेव्ह ऑप्टिक्स चॅप्टर नंबर 7. त्याच्यामधलं एक पॉइंट मी डिस्कस केलेला आहे, न्यूटन्स कॉर्पुस्क्युलर थिअरी. आणि सेकंड मेन पॉइंट म्हणजे चॅप्टरचं जे नाव आहे वेव्ह, तर हायजिन्स वेव्ह थिअरी ऑफ लाईट असा हा मेन टॉपिक आहे, मेन पॉइंट आहे डिस्कशनचा. According to Newton's corpuscular theory, light emitted in the form of small particles, and these particles are called corpuscles. According to this theory, if this is the source of light, it emits light in the form of waves, means such type of waves. This is compression, rarefaction. Compression means it is a longitudinal wave. म्हणजे लाईटचं नेचर काय आहे किंवा लाईट मध्ये काय आहे किंवा लाईटचं प्रोपोगेशन कशाच्या फॉर्म मध्ये होतं, तर हे डिस्कस करणाऱ्या दोन थिअरी आहेत. आणि पहिली थिअरी होती कॉर्पुस्क्युलर थिअरी आणि ही आहे वेव्ह थिअरी. सोर्स इमिट्स लाईट इन ऑल डायरेक्शन्स इन द फॉर्म ऑफ longitudinal waves. Or light propagates in the form of longitudinal waves. Number 1, light consists waves. लाईट मध्ये वेव्हज आहेत किंवा लाईटचं प्रोपोगेशन आहे हे वेव्हच्या फॉर्म मध्ये आणि लॉन्जिट्युडनल वेव्हच्या फॉर्म मध्ये. नंबर 2, डिफरंट कलर्स are due to different wavelengths of the waves. आता आपण डिस्पर्शन मध्ये बघितलं की 3500 किंवा 4000 वेवलेंथ आहे, व्हायलेट कलरची वेवलेंथ आहे, आणि 7500 और 8000 ही वेवलेंथ जी आहे ही रेड कलरची वेवलेंथ आहे. मग ते आहे की डिफरंट कलर्स आर ड्यू टू डिफरंट वेवलेंथ्स ऑफ द वेव्स. Now this is a mechanical wave. Longitudinal wave, transverse wave, these are mechanical waves and they require material medium for the propagation. If this is the source of light, or if this is the sun, from sun to earth, there is large vacuum up to earth's atmosphere. If this is mechanical wave, then how it propagates through vacuum? म्हणजे हा प्रश्न निर्माण झाला की जर लाईट मध्ये लॉन्जिट्युडनल वेव्हज असतील, लाईट मेकॅनिकल वेव्ह असेल, तर तिचं प्रोपोगेशन जे आहे हे सन पासून अर्थच्या ऍटमॉस्फिअर पर्यंत म्हणजे व्हॅक्यूम मधून कसं होईल, तर त्याच्यासाठी एक इमॅजिनरी मीडियम या थिअरी मध्ये अश्युम केलेला आहे. It is called ether. हे डिस्कशनचे किंवा असम्पशनचे 3 पॉइंट्स आहेत. लाईट कन्सिस्ट ऑफ वेव्हज, डिफरंट कलर्स ड्यू टू डिफरंट वेवलेंथ्स ऑफ द वेव्हज. One imaginary medium is considered for the propagation of light through vacuum. It is ether. तर या पद्धतीने हे असम्पशन्स आहेत. मग या थिअरीचं मेरिट काय आहे म्हणजे याच्या सहाय्याने काय एक्सप्लेन होतं, तर फर्स्ट मेरिट जे आहे थिअरीचं, इट प्रोपोगेट्स लॉज ऑफ रिफ्लेक्शन अँड लॉज ऑफ रिफ्रॅक्शन. म्हणजे लाईट इन्सिडेंट झाली एखाद्या मीडियम वरती, रिफ्लेक्ट झाली, इथं आपण नॉर्मल काढली
अँगल ऑफ इन्सिडन्स इज इक्वल टू अँगल ऑफ रिफ्लेक्शन. तर हे पहिल्यांदा या थिअरीच्या सहाय्याने प्रूव्ह झालेलं आहे विथ द हेल्प ऑफ हायजिन्स वेव्ह थिअरी. जर एका मीडियम मधून दुसऱ्या मीडियम मध्ये लाईट ट्रॅव्हल झाली तर त्याची डायरेक्शन बदलते. असणार हा अँगल ऑफ इन्सिडन्स, अँगल ऑफ रिफ्रॅक्शन हा जास्त आहे, हा कमी आहे. म्हणजे हे रेअरर असेल आणि हे डेन्सर असेल तर मग हे रिफ्रॅक्शनचे असणारे लॉज असतील. तो साइन आय डिवायडेड बाय साइन आर इज इक्वल टू कॉन्स्टंट, किंवा हे दोन अपोजिट साइड्स असतात नॉर्मलच्या. तर हे लॉज जे आहेत हे पहिल्यांदा हायजिन्स वेव्ह थिअरीच्या सहाय्याने प्रूव्ह झालेले आहेत. नंबर 2, to prove the laws of reflection and refraction, it is assumed that, or for the proof of laws of refraction, speed of light in a rarer medium, it is greater than speed in a denser medium. This is the merit of this theory. म्हणजे अजूनपर्यंत ते खरं आहे की हवा असेल, व्हॅक्यूम असेल, एअर व्हॅक्यूम मध्ये लाईटचं स्पीड मॅक्झिमम, आणि डेन्सर मीडियम असेल, वॉटर असेल, ग्लास असेल, तर लाईटचं स्पीड डिक्रीज होतं, कमी होतं. नंबर 3, दिस थिअरी एक्सप्लेन. आता याच्यानंतर आपण काही फेनॉमेनॉन अभ्यास करणार आहे. इंटरफिरन्स, डिफ्रॅक्शन can be explained with the help of Huygens wave theory. हायजिन्स वेव्ह थिअरीच्या सहाय्याने हे जे फेनॉमेनॉन आहेत, इंटरफिरन्स आहे, डिफ्रॅक्शन आहे, हे एक्सप्लेन होतं. लॉज ऑफ रिफ्लेक्शन and refraction can be proved with the help of Huygens wave theory. To prove the laws of refraction, it is assumed that the speed of light in a rarer medium greater than speed of light in a denser medium. The phenomena like interference and diffraction can be explained using Huygens wave theory of light. Demerits काय बघा या थिअरीची. आता परत आपण याच्यानंतर फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट स्टडी करणार आहे. फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट हा शब्द झालेला आहे 11वीला तुम्हाला, किंवा कॉम्प्टन इफेक्ट म्हणून एक इफेक्ट आहे. तर इथं फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट मध्ये लाईटच्या सहाय्याने इलेक्ट्रिक करंट फ्लो होतो, सर्किटमध्ये करंट फ्लो होतो. फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट आहे, कॉम्प्टन इफेक्ट आहे. हे जे इफेक्ट आहेत हे एक्सप्लेन होत नाहीत हायजिन्स वेव्ह थिअरीच्या सहाय्याने. मात्र हे एक्सप्लेन होतात पार्टिकल नेचरच्या सहाय्याने. पार्टिकल नेचर म्हणजे तिथे क्वांटम नेचर. लाईट कन्सिस्ट ऑफ क्वांटा, फोटॉन्स, असं तुम्हाला केमिस्ट्रीमध्ये ऍटॉमिक स्ट्रक्चर जो पॉइंट झाला, चॅप्टर झाला, तर त्याच्यामध्ये झालेला आहे. लाईट कन्सिस्ट ऑफ ग्रुप ऑफ बंडल्स, पॅकेट्स. these groups of energies, these are called quanta or photons. Energy of one photon is equal to h nu, असं तुम्हाला झालेलं आहे. तर फोटॉन जे आहे तर त्याच्या सहाय्याने हे इफेक्ट एक्सप्लेन होतात. लाईटचं नेचर फोटॉन कन्सिडर केल्यानंतर, म्हणजे पार्टिकल नेचर साध्या शब्दामध्ये कन्सिडर केल्यानंतर, तर हे एक्सप्लेन होत नाही. हे डिमेरिट आहे त्या थिअरीचं. नंतरचं डिमेरिट जे आहे नंबर 2, it could not explain rectilinear propagation. Polarization of light. आता हे रेक्टिलिनियर प्रोपोगेशन लिंबाचं पान दातेरी असतं, या पद्धतीने ते पान असतं. मग याची जर सावली शॅडो आपण खाली जमिनीवरती बघितलं तर हे पॉइंट्स दिसत नाहीत. मग आतापर्यंत आपण काय म्हणतो, लाईटचं प्रोपोगेशन स्ट्रेट लाईन मध्ये आहे. मग स्ट्रेट लाईन मध्ये असतं तर हे दातेरी आपल्याला दिसायला हवं होतं. म्हणजेच काय,
तर लाईट वेव्हचं बेंडिंग होतं आणि तो इफेक्ट कोणता आहे तर तो इफेक्ट आहे डिफ्रॅक्शन. हा इफेक्ट आहे म्हणजे वेव्ह थिअरीच्या साहाय्याने हा इफेक्ट एक्सप्लेन होतो. म्हणजेच काय तर लाईट वेव्हचं बेंडिंग होतं आणि लाईट वेव्हचं बेंडिंग होत असेल तर मग हे एक्सप्लेन होत नाही. रेक्टिलिनियर प्रोपगेशन ऑफ लाईट. नंतर पोलरायझेशन ऑफ लाईट यानं काय तर याच्या साहाय्यानं लाईटचं ट्रान्सव्हर्स नेचर प्रूव्ह होतं. मात्र या थिअरीमध्ये काय सांगितलेलं आहे लाईट इज लॉन्जिट्युडनल इन नेचर. इट डज नॉट एक्सप्लेन or could not explain the rectilinear propagation of light, polarization of light. इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह आता गेल्या वर्षी चॅप्टर झालेला आहे. तर इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह जी आहे ही एक्सपेरिमेंटली हर्ट्झ या सायंटिस्टनं प्रोड्यूस केली. हर्ट्झ सायंटिस्टचं नाव किंवा युनिट पण त्या नावानं आपण अभ्यासतो, फ्रिक्वेन्सीचं युनिट. इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह पहिल्यांदा प्रोड्यूस केल्या हर्ट्झ सायंटिस्टनं. तर या इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह आणि लाईटचं असणारं नेचर जे आहे तर याच्यामध्ये सिमिलॅरिटीज ऑब्झर्व झाल्या. मग जर सिमिलॅरिटीज ऑब्झर्व झाल्या असतील तर इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हच्या प्रोपगेशनसाठी मीडियम नेसेसरी नाही. मग याच्यासाठी तसं मीडियम नेसेसरी नाही. मात्र मीडियम कन्सिडर केलेला इथं एथर. इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह सारखी लाईट वेव्ह असेल किंवा इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हच असेल तर तिचं असणाऱ्या व्हॅक्यूम मध्ये स्पीड जे आहे 3 × 10⁸ मीटर पर सेकंड. म्हणजे कोणत्याही मीडियमची किंवा एथरची तिथं मदत किंवा गरज नाही. इट प्रोपगेट्स इन व्हॅक्यूम विथ मॅक्झिमम स्पीड 3 × 10⁸ मीटर पर सेकंड. आणखी सायंटिस्टचा किंवा त्यांनी केलेला एक्सपेरिमेंट जो आहे मायकेल्सन मोर्ले एक्सपेरिमेंट. या सायंटिस्टने एक एक्सपेरिमेंट परफॉर्म केला. कशासाठी तर याचं डिटेक्शन करण्यासाठी, टू डिटेक्ट एथर. मात्र त्यांना नो एथर इज डिटेक्टेड. तर या पद्धतीने ह्या हायजिन्स वेव्ह थिअरी आहे. ही असम्पशन्स आहेत किंवा काय आहे बेसिक थीम काय आहे त्या थिअरीची. लाईटमध्ये वेव्हज आहेत, लॉन्जिट्युडनल वेव्हज आहेत, डिफरंट वेव्हलेन्स मुळे डिफरंट कलर्स आहेत आणि मेकॅनिकल वेव्ह आहे. प्रपोगेशनसाठी मीडियम जर गरजेचं असेल तर व्हॅक्यूम मध्ये हे मीडियम आहे. मेरिट्स काय आहेत तर रिफ्लेक्शन रिफ्रॅक्शन एक्सप्लेन होते या थिअरीच्या सहाय्याने. त्याच्यासाठी रेअर मीडियम मध्ये असणारा स्पीड जास्त कन्सिडर केलेला आहे, करेक्ट आहे ते. इंटरफिरन्स डिफ्रॅक्शन हे प्रूव्ह होतात. प्रूव्ह काय होत नाही, फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट, कॉम्प्टन इफेक्ट प्रूव्ह होत नाही किंवा एक्सप्लेन होत नाही. ते क्वांटाच्या सहाय्याने किंवा पार्टिकलच्या सहाय्याने एक्सप्लेन होतात. नंबर 2 रेक्टिलिनियर प्रोपगेशन. स्ट्रेट लाईन मध्ये डिफ्रॅक्शन जे आहे हे बेंडिंग एक्सप्लेन करतं लाईटचं, लाईट वेव्हचं बेंडिंग. आपण सुई किंवा टाचणी जर लाईट मध्ये पकडली तर त्याची शार्प इमेज खाली येत नाही. काय होतं, लाईट वेव्ह बेंड होतात शॅडो रिजन मध्ये. जर शार्प ऑब्स्टॅकल असेल तर तो डिफ्रॅक्शन आहे. आणि मग लाईट वेव्ह बेंड होत असतील तर मग हे एक्सप्लेन होत नाही. रेक्टिलिनियर प्रोपगेशन विथ हेल्प ऑफ हायजिन्स वेव्ह थिअरी और पोलरायझेशन ऑफ लाईट. दिस इफेक्ट इट सजेस्ट ट्रान्सव्हर्स नेचर ऑफ लाईट. However, this study it shows or it explains longitudinal nature of light. हर्ट्झ सायंटिस्टने इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह प्रोड्यूस केल्या लॅबमध्ये आणि त्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज आणि लाईट वेव्हज याच्यामध्ये सिमिलॅरिटीज ऑब्झर्व झाली. आणि मग इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हचं प्रोपगेशन व्हॅक्यूम मध्ये या स्पीडने होत असेल तर मग हे कन्सिडर करायची गरज नाही. आणि मायकेल्सन मोर्ले एक्सपेरिमेंट प्रमाणे त्यांनी एथर डिटेक्ट करायचा प्रयत्न केला तर एथर डिटेक्ट झालं नाही. तर या पद्धतीने ही हायजिन्स वेव्ह थिअरी आहे. 3 मार्क्ससाठी क्वेश्चन. व्हॉट इज हायजिन्स वेव्ह थिअरी, व्हॉट आर मेरिट्स अँड डिमेरिट्स ऑफ दिस थिअरी. मग याच्यामधले 2 पॉइंट्स, पलीकडचे 2 पॉइंट, इथले 2 पॉइंट लिहायचे किंवा एक्सप्लेन हायजिन्स वेव्ह थिअरी इन ब्रीफ.
जर 2 मार्क्ससाठी पॉईंट आला, याच्यामधले 2, तिथं 1, इथला 1, असे पॉईंट लिहिले तरी चालतील. आणि हे जे आहे इथं हायजेन्स वेव्ह थिअरीच्या सहाय्याने काय एक्सप्लेन होतं? कॉम्प्टन इफेक्ट, फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट, रेक्टिलिनियर प्रोपोगेशन, इंटरफिरन्स. तर असे एमसीक्यू याच्यावरतीचा म्हणजे फसवे एमसीक्यू येऊ शकतात. मग जर पार्टिकल नेचरच्या सहाय्याने हे जर इफेक्ट एक्सप्लेन होत असतील, कोणते? फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट, कॉम्प्टन इफेक्ट. Compton effect are explained with the help of photon or particle nature of the radiation or light. Number 1. Number 2, with the help of wave nature, interference and diffraction can be explained with the help of wave nature. मग आता आपण कोणतं नेचर कन्सिडर करायचं? तर छोटासा पॉइंट आहे. वी हॅव टू कन्सिडर ड्युअल नेचर ऑफ द लाईट. व्हाय ड्युअल नेचर? Some phenomenon can be explained by considering particle nature of light, photoelectric effect, Compton effect. Some effects can be explained with the help of by considering wave nature of light, interference and diffraction. It behaves a particle as well as wave, means it has a dual nature. असा एक छोटासा पॉइंट आहे वेव्ह थिअरीच्या नंतर. आणि मग लाईट ऍज अ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह अशी जर एक्सप्लेन करायची असेल, लाईट इज इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह, तर सगळं जे डिस्कशन आहे हे पाठीमागचं रिव्हिजन टाईप आहे. काय काय डिस्कशन आहे बघा त्याच्यामध्ये. Light is an electromagnetic wave. What is electromagnetic wave? It consists changing electric field and perpendicular. This is vertical plane in which electric field is changing. Perpendicular to that plane, in horizontal plane, magnetic field is changing. In vertical plane, electric field is changing. In horizontal plane, magnetic field is changing. Electric field, magnetic field both are perpendicular to each other. एक जे आहे ते vertical direction ला, एक असं horizontal direction ला. दोन्ही एकमेकाला perpendicular आहेत आणि त्याला परपेंडिक्युलर असं प्रोपोगेशन असतं इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज. म्हणजे प्रोपोगेशन जे आहे वेव्हचं ते या डायरेक्शनला आहे. या डायरेक्शनला इलेक्ट्रिक फील्ड बदलतं, या डायरेक्शनला मॅग्नेटिक फील्ड बदलतं. त्याला परपेंडिक्युलर हे प्रोपोगेशनची अशी डायरेक्शन असेल. इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह कन्सिस्ट चेंजिंग इलेक्ट्रिक फील्ड, चेंजिंग मॅग्नेटिक फील्ड, बोथ आर परपेंडिक्युलर टू इच अदर, परपेंडिक्युलर टू द प्रोपोगेशन. याच्या प्रॉपर्टीज पाठीमागच्या पण एका चॅप्टर मध्ये सांगितल्या. डज नॉट रिक्वायर material medium for propagation. Electromagnetic wave, it does not require material medium for the propagation. It propagates through vacuum. In vacuum with speed 3 into 10 raised to 8 meter per second.
आता ही इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह जी आहे त्याचं असणारं स्पीड जे आहे हे 3 × 10⁸ मीटर पर सेकंड. हे कोणत्या मीडियमच्या कोणत्या फॅक्टर्स वरती डिपेंड असतं? इट डिपेंड्स अपॉन अ रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ द मीडियम. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, व्हॅक्यूमचं रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स इट इज 1, 3 × 10⁸ डिवायडेड बाय 3 × 10⁸. एअरचं रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ग्रेटर दॅन 1 अश्युम केलं जातं 1च. ग्लासचं, वॉटरचं रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, वॉटरचं रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स जे आहे NW 1.33, N ग्लास 1.5, N vacuum exact 1, or also N air, it is assumed 1 refractive index. This speed depends upon the refractive index. It depends upon epsilon. It is permittivity of a medium. It depends upon mu, permeability of a medium. The speed of electromagnetic wave depends upon a refractive index, depends upon permittivity, depends upon permeability. These are refractive indices of different media. All type of electromagnetic waves, they have shorter wavelength less than 10⁻⁻15 meter. It is known as femtometer. Gamma rays, their wavelength, it is less than, or it is starting about 10⁻⁻15 meter, and it ends about 1 meter. It is wavelength of radio waves. The shortest wavelength, it is about or less than 10⁻⁻15 meter, femtometer, or maximum wavelength of different electromagnetic waves, it is about 1 meter, radio waves. What are different electromagnetic waves? Gamma rays, X-rays, ultraviolet rays, visible light, then infrared rays, microwaves, and radio waves. These are different electromagnetic waves. हे different electromagnetic waves डिटेल्स कडे आपण पाठीमागच्या 11वीच्या अभ्यासक्रमामध्ये केलेला आहे त्याचा. गॅमा रेज, एक्स रेज, आणि ह्याच्या असणारे वेव्हलेंथ जे आहेत ते या दोन नंबरच्या मध्ये असतात. आता व्हिजिबल लाईट आहे त्याचे असणारे वेव्हलेंथ समजा नॅनोमीटर मध्ये एक्सप्रेस करायचे असेल, 400 नॅनोमीटर to 800 nanometer, the wavelength of visible light. 400 into 10⁻⁹ meter, 800 into 10⁻⁹ meter. This region it is violet color, this region it is red color, and different colors lies between these two colors or these wavelengths. If such light propagates through prism, for same angle of incidence, these are different colors, they have different angles of refraction. Means violet color have more angle of refraction, red color have less angle of refraction. Means a refractive index of that medium, it is a different for a different wavelengths. Light, it is the form of electromagnetic wave. These are two or three characteristics of electromagnetic waves. It does not require material medium. It propagates in vacuum with speed 3 × 10⁸ meter per second. Its speed depends upon the refractive index, permittivity, permeability. Different electromagnetic waves, they are in between. This is wavelength region, 10⁻⁻15 meter to 1 meter, from femtometer to 1 meter. This is shortest wavelength, this is longer wavelength.
Between these wavelengths, these are different electromagnetic waves: gamma rays, X-rays, ultraviolet, visible, infrared, micro, radio waves. Now, in case of visible light, its wavelength is 400 nanometer to 800 nanometer. If it is passed through a prism, it separates into 7 different colors. These 7 different colors from violet to red: violet, indigo, blue, green, yellow, orange, and red. For same angle of incidence through prism, these colors have different angles of refraction. That is why refractive index, this number of glass, it is different for different colors.